नागपूर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात मेयो हॉस्पिटलमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर आरोप समोर आलाय। गरीब आणि उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विशेष प्रार्थनेचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच येशू ख्रिस्ताशी संबंधित पुस्तके रुग्ण आणि नातेवाईकांना मोफत वाटली जात असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। या प्रकल्पाचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईची मागणी करत निवेदन दिले आहे। धर्मांतराचे प्रयत्न त्वरित थांबावेत आणि अंधश्रद्धेला आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे। नागपूर शहरातलं इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे देशभरातनं जे महाराष्ट्रातले लोक आहेत ते ट्रीटमेंटसाठी येतात। गरीब जनतेला फसवून त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी त्यांना पहिल्या प्रार्थनेसाठी प्रेरित करायचं काम या महाविद्यालयात होत आहे। खरं तर हा एक व्हिडिओ पहिले व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्तीच्या ज्या कार्यकर्ते आहेत ते इथल्या डीनला भेटायला आले। आपण जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं। ताई, काय सांगता तुम्ही? आज या महाविद्यालयात आला आहात, आज काय झालं आणि काय व्हिडिओ होता आणि तुम्ही काय पाहिलं? माझं नाव जयश्री आणि मी विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारची पूर्व जिल्हा प्रमुख। असं आहे की हे जे ईसाई मिशनरी आहे त्यांनी रॅकेट चालवलं आहे। इथे जे लोक ॲडमिट असतात बघा, इथे जे असतात ते गरीब म्हणू शकतात असे असतात ज्यांना इथे फ्रीमध्ये औषधी आणि ट्रीटमेंट मिळतं। आणि अशात पण जर जास्त आजारी कोणी असलं तर त्यांना असं वाटते कसं तरी वाचवावं आणि ह्या मानसिकतेचा ते फायदा उचलतात आणि तो फायदा उचलून इथून डिस्चार्ज करून नेऊन प्रार्थनाचं आश्वासन देऊन त्यांना घरी घेऊन जातात। आणि डिस्चार्ज झाल्यानंतर प्रार्थनेनंतर कोणी वाचणार नाही, देव सगळ्यांचा एकसारखाच असतो। ते आपल्या देवासाठी पण आपण आपल्या देवासाठी पण प्रार्थना करून वाचू शकतो। ते असं आहे, त्यांना झासा देऊन घरी नेतात। आणि असा पण केस झाला आहे की डिस्चार्ज करून घरी नेल्यानंतर प्रार्थना सभेचं त्यांना आश्वासन दिलं आणि तो पेशंट वाचला नाही आणि त्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला। यात असं असते की जे रॅकेट चालवत आहेत जे पण ईसाई धर्मवाले त्यांनी कोणाचं पण मानसिक संतुलनाचा फायदा उचलून असं नको करायला पाहिजे। धर्मांतरण करणं एकदम अवैध आहे आणि कोणाच्या पण मजुरीचा फायदा घेऊन धर्मांतरण नको करायला। बिलकुल दादा, आज काय झालं? डीन सरांकडून काय आश्वासन मिळालं आणि काय सांगा? जय श्रीराम। माझं नाव योगेश पाटील, मी विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार पूर्व जिल्हा सहपरियोजना प्रमुख आहे। आज आम्ही इथे डीन सरांना भेटायला आलो। त्यांना याची परिस्थिती सांगितली आहे की इथे काय चालू आहे आणि इथे कसं गरीब लोकांना प्रलोभन देऊन भोळ्या बाबड्या लोकांना हे सांगणं की मेडिसिनच्याही वर प्रार्थना आहे आणि तुम्ही इथनं डिस्चार्ज घ्या, आम्ही तुम्हाला आमच्या चर्चमध्ये घेऊन जातो, तुम्हाला प्रार्थना करून आम्ही ठीक करून देऊ, असं करून इथनं त्यांना प्रलोभन देऊन घेऊन जायचं काम काही मिशनरीज लोक करतात आहे। त्याच्याबद्दल आम्ही डीन सरांना सूचित केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही उचित कारवाई करणार त्यांच्यावर। लवकरात लवकरच्या कारवाईची मागणी संघटनेमार्फत दिली आहे आणि डीनने पण आश्वासन दिलं आहे की आम्ही कोणत्याही पद्धतीने आयडेंटिफाय करू आणि अशा लोकांना मज्जाव करू की ते या महाविद्यालयात येऊ नये। खरं तर सरकारच्या माध्यमातून मोफत औषधं दिली जातात, मोफत ट्रीटमेंट दिली जाते, पण ट्रीटमेंटच्या वरही प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना खूप कारक आहे असं म्हणून धर्मांतरणाची पहिली पायरी जी आहे ती या महाविद्यालयात हे मिशनरी लोक चढत आहेत आणि इथेच आता थांबवलं पाहिजे या विचारासह हे लोक इथे आलेले आहेत। जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र। जय